नमस्कार, माझ्या काव्य जान्हवी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कालच कविवर्य बाभ बोरकर यांचा जन्मदिन होऊन गेला. त्यानिमित्त मी आपल्या समोर यांची लावण्य रेखा नावाची कविता सादर करणार आहे. त्यांची लावण्य रेखा नावाची कविता आपल्या समोर मी सादर करणार आहे. तर ती कविता आपण आज ऐकावी अशी माझी इच्छा आहे. तर मी आपल्या समोर ती कविता सादर करणार आहे. मला नक्की सांगा की आपल्याला ह्या कवितेचं सादरीकरण कसं वाटलं. त्याचबरोबर एक सांगायचं की माझ्या 100 मराठी स्वरचित कवितांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. कॉम्पॅक्ट पब्लिकेशन पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव काव्य जान्हवी आहे. त्यामुळे त्या पब्लिकेशनच्या चॅनल साईटवर जाऊन तुम्ही ते पुस्तक विकत घेऊ शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता. तर कृपया त्या पुस्तकाचा आस्वाद घेऊन त्याविषयीचा अभिप्राय मला नक्की कळवा. मी तुमच्या अभिप्रायाची अभिलाषी आहे आणि मला हेही सांगा की आता तुम्हाला हे सादरीकरण कसं वाटतंय. तर आपल्यासमोर मी सादर करते बाभ बोरकरांची लावण्य रेखा आणि मी त्याचा थोडाफार अर्थही समजावण्याचा प्रयत्न करणार आहे जितका मला कळेल. तर लावण्य रेखा. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे यारसे, गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे यारसे, गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे. तेच डोळे देखणेचे कोंडिती साऱ्या नभा, वोळीती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा. देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ता फळे, देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ता फळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते घोळे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पाऊले जी सांध्य पंथे चालती, देखणी ती पाऊले जी साध्य पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती स्वप्ने रेखिती. देखणे ते स्कंध जाते जाये सुवळ नेता स्वेच्छया, लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया. देखणी ती जीवने जी तृप्तीची तिथोदके, चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे. देखणा देहांत जो तो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. तर लावण्य रेखा या कवितेमध्ये माझ्या मते तरी बाबा बोरकरांना असं म्हणायचं आहे की ते चेहरे देखणे आहेत ज्यांच्यावर प्रांजळपणा दिसतो, ज्यांच्यामध्ये आत बाहेर असं काही नसतं. अशा व्यक्तिमत्वांचे चेहरे हे देखणे असतात खऱ्या अर्थाने. मग ते गोरे आहेत का सावळे आहेत याला काही फारसं मोल नसतं. तेच डोळे देखणे असतात ज्यामध्ये आभाळ सामावून घेण्याची क्षमता असते, ज्यांना मोठी स्वप्न पडतात. असेच डोळे देखणे असतात. तीच त्याच मनोवृत्ती देखणे असतात ज्या दुसऱ्यांची दुःख दूर करतात. होई ती दुःखे जगाची आणि सांडिती चंद्रप्रभा, आणि आपल्या मनोवृत्तीतून शीतलता चांदण्यासारखी सांडत असतात. अशा मनोवृत्ती देखण्या असतात. देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ता फळे, ते ओठ देखणे असतात जे अतिशय सुंदर शब्द बोलतात आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते गोवळे. मला पुन्हा इथे एक संस्कृतचं सुभाषित आठवतं, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात मा ब्रूयात सत्यम अप्रियम. ब्रूयात म्हणजे बोलणे, सत्य बोलावे पण प्रिय बोलावे. अप्रिय असे सत्यही बोलू नये, कारण अप्रिय सत्याचा माणसाला त्रास होतो. तर अनेकदा सत्य हे कटू असतं. आपण म्हणतो ना कटू आहे पण सत्य आहे, तर अनेकदा सत्य हे कटू असतं. तर त्यांचे ओठ देखणे जे सत्य सुद्धा इतक्या शांतपणे इतक्या प्रांजळपणे समजावून समोरच्याची मनस्थिती बघून समजावून देतात की त्या सत्याचा समोरच्याला घाव बसत नाही, समोरच्याला त्रास होत नाही. त्यांच्या बोलण्याच्या लाघवाने ते सत्य सुद्धा कोवळं भासतं. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. आता इथे डोहळे फक्त वृत्ताच्या मात्रांमध्ये बसवण्याकरता केलेला आहे. मूळ शब्द डोहाळे असा आहे. नवं काहीतरी निर्माण करण्याचे प्रयत्न, काहीतरी निर्माण करण्याची सततची इच्छा ज्यांना वाटत असते ते हात खरं तर देखणे असतात. ते हात खरं तर पाहण्यासारखे असतात. मग ते दिसायला कसे आहेत ह्याला काही फारसं मोल नसतं. उदाहरणार्थ सध्या यायचं झालं तर आपल्याला बाबासाहेब बाबा आमट्यांच्या आनंदवनामध्ये जे हात दिसतात ते कुष्ठरोग्यांचे हात किती सुंदर वस्तू निर्माण करतात. तसं तर त्यांची बोटं झडलेली आहेत, पण ते हात किती सुंदर आहेत कारण ते अतिशय सुंदर वस्तू निर्माण करू शकतात.
अतिशय सुंदर गोष्टी घडवून आणू शकतात. तर तसे हात जे आहेत ते अतिशय सुंदर असतात. मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे असे हात बाबा बोरकरांना मंगलाने गंधलेले वाटतात. ते मंगलाच्या सुगंधाने दरवळणारे वाटतात आणि ते हात हे सुंदराचे सोहळे वाटतात, कारण सुंदर गोष्टी घडवून आणणाऱ्या सोहळ्यासारखे ते हात वाटतात. देखणी ती पाऊले जी साध्य पंथे चालती. ज्यांना काहीतरी साध्य आहे अशी व्यक्ती, किंवा ज्याला काहीतरी आयुष्यात मोटिव आहे अशी व्यक्ती, भरकटलेल्या नावेसारखी नसलेली व्यक्ती ही देखणी वाटते. कारण त्यांची पावलं एका साध्याच्या दृष्टीने पडत असतात, त्यांना काहीतरी आयुष्यात मिळवायचं असतं म्हणून ते चालत असतात. अशी पावलं अतिशय देखणी असतात, कारण ती वाळवंटातून सुद्धा स्वस्तित पद्मे रेखिती. वाळवंटातून सुद्धा म्हणजे अतिशय अराजकाच्या परिस्थितीतून सुद्धा स्वस्ती पद्मे, स्वस्ती म्हणजे चांगल्या गोष्टी किंवा शुभता, यांची पद्मे, पद्मे म्हणजे कमळे, कमळ जशी चिखलातून उगवतात किंवा सरोवरातून उगवतात, त्या सरोवरामध्ये सुद्धा खालच्या बाजूला गाळ असतो, त्या गाळातून पोषण तत्व घेऊन कमळं उगवतात. त्याप्रमाणे प्रतिकूलतेतून अनुकूल गोष्टी घेऊन अशी माणसं पुढे जात असतात. त्यामुळे अशी माणसं अतिशय देखणी असतात, असं त्यांची पावलं अतिशय देखणी असतात असं बाबा बोरकरांना वाटतंय. देखणे ते स्कंद जाये सूळ नेता स्वेच्छया. शूळ म्हणजे आपला क्रॉस, जो येशू ख्रिस्तांच्या चरित्रामध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी स्वतःच्या मृत्यूचा शूळ हा स्वतःच नेला होता. तर अशा व्यक्ती ज्यांना माहिती असतं की परिणाम हे आपल्यासाठी कदाचित बाधक असू शकतील, परंतु ते परिणाम स्वीकारायला तयार होतात. देखणी ती पावले ज्या देखणे ते स्कंद जाये स्थूळ नेता स्वेच्छया, जाये स्थूळ नेता स्वेच्छया, लाभला आदेश प्राणे निश्चय पाळावया. तर लाभला आदेश, हा आदेश कोणाचा आहे? हा आदेश ईश्वराचा आहे. जेव्हा आपल्याला कळतं की आपलं कार्य संपलेलं आहे, त्यावेळेला आपला अहंकार सोडून ती माणसे स्वतःहून दूर व्हायचा मार्ग धरतात, कोणताही मोह धरत नाही. अशी उदाहरणे आपल्याला इतिहासात पाहायला मिळतात. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखी व्यक्ती मला महनीय आणि वंदनीय वाटते. कारण शेवटपर्यंत प्रायोपवेशनाच्या निर्णयापर्यंत जो निर्णय योग्य होता तो निर्णय त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदक. अशी जीवन फार देखणी असतात, कारण ते तृप्त लोक असतात, अतिशय अतृप्त असे ते नसतात. काहीतरी हवय हवय हा हव्यास नसतो, तर दुसऱ्याला काहीतरी देण्यासारखं त्यांच्याकडे असतं. चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे, ज्यातून शुभ्र पाऱ्यासारखं स्वच्छ निर्मळ चांदणं वाहतं, अशा मनाची माणसं, अशी आरसपानी माणसं, आरपार दिसणारी माणसं की जी अतिशय खरी आहेत, अशी माणसं अतिशय देखणी वाटतात. ज्यांच्या आत बाहेर किंवा राजकारणी मनाची किंवा अतिशय जिथे तिथे राजकारण करणारी अशी माणसं देखणी दिसत नाहीत. मग दिसऱ्याला वरून ती कितीही सुंदर असली तरी त्यांचे अंतरंग देखणे नसते. देखणा देहांत जो तो जो सागरी सूर्यास्त तसा. देखणा देहांत कसा असावा? तर सागरी सूर्यास्त जसा होतो, समुद्रामध्ये सूर्य जसा अलगद हळूहळू हळूहळू खाली जात जातो, तसा अतिशय सुंदर रमणीय, इतरांना सुद्धा हवासा वाटेल असा देखणा सूर्यास्त एखाद्याचा होतो. आता मग ते रतन टाटांचं जाणं असो किंवा लता मंगेशकरांचं जाणं असो किंवा अशा अनेक मोठ्या व्यक्तींचं जाणं, की ज्या व्यक्ती आपल्याला हव्या हव्याशा वाटतात, अशा मोठ्या व्यक्तींचं जाणं असो, तो सूर्यास्त आपल्याला देखणा वाटतो. मला पुन्हा इथे एक संस्कृत श्लोक आठवतो. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देही मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिम अचंचलाम. मला आयुष्यामध्ये काय दे, तर आयुष्यामध्ये बाकी काही नको. अनायासेन मरणम, सायास म्हणजे प्रयत्न, मरायला सुद्धा प्रयत्न करावे लागावे इतकं वाईट आयुष्य मला देऊ नको. माझं मरण म्हणता म्हणता येऊ दे, मलाही नकळत माझं मरण येऊ दे, असं अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम. आयुष्यात मला कोणापुढे हात पसरायची वेळ आणू नकोस. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट, पहिल्या दोनला ऑप्शन आहे, आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे देही मे कृपया कृष्ण. आता इथे जे वैष्णव पंथाचे आहेत ते कृष्ण म्हणतात, जे शैव पंथाचे आहेत ते शिव म्हणतात. हा पाठभेद आपल्याला दिसून येतो. पण देही मे कृपया कृष्ण आपण सोयीसाठी ईश्वर असं म्हणू. त्वयि भक्तिम अचंचलाम, तुझी भक्ती करण्याची प्रवृत्ती मात्र मला दे. आता इथे हा जो भक्ती हा शब्द आलेला आहे, हा सुद्धा या देखणेपणाशी निगडित आहे. जे जे सुंदर आहे, जे जे महनीय आहे, जे जे उदात्त आहे, त्याचं रक्षण करण्याचा वारसा जे घेतात
अशा देखण्या लोकांचं रक्षण करण्यासाठी ईश्वराची आपल्याला भक्ती अचंचल हवी आहे, कायम हवी आहे. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा. का? कारण अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा. कारण अशांकडे पुढच्या पिढीला देण्यासारखं काहीतरी असतं. ते काहीतरी तत्व, काहीतरी सत्व, काहीतरी जीवनमूल्य पुढच्या पिढीला देऊन जातात. आणि अतिशय अराजकाच्या परिस्थितीतून, अतिशय वाईटाच्या परिस्थितीतून सुद्धा पुढच्या पिढीसाठी काहीतरी चांगलं ठेवून जातात. पुन्हा एकदा मला इथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रातला एक प्रसंग आठवतो, ज्या वेळेला त्यांचं लेखन कार्य पूर्ण झालेलं होतं, ज्या वेळेला ते स्वतः प्रायोपवेशनाला बसणार होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलं होतं की मला जे काही देण्यासारखं आहे ते मी माझ्या पुढच्या पिढीला देण्यासाठी या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आता माझी निघण्याची वेळ झाली आहे. त्यानंतर त्यांनी निर्धाराने प्रायोपवेशन केलं आणि प्रायोपवेशनानंतर त्यांचे प्राण त्यांनी सोडले होते. म्हणून मला ती व्यक्ती महनीय वाटते. अर्थात त्या व्यक्तीचं सर्वच जीवन चरित्र तुम्हाला महनीय वाटेल किंवा सर्वच मते पटतील असं नसतं. कारण पुन्हा व्यक्ती म्हटलं की त्यात काही गुणदोष असतातच, कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये दोष असतात, तर आपण अधिकते परते उणे ते सरते करून घ्यावे. अशा प्रकारे उण आहे ते सोडून द्यावं आणि अधिक आहे त्या गोष्टींचं कौतुक करावं, त्या गोष्टींचं आचरण करावं असं मला तरी वाटतं. म्हणून मी बाबा बोरकरांची ही कविता आपल्या समोर माझ्या चॅनेलमधनं सादर केलेली आहे. यानंतर मी मला असे सुचलेल्या दोन मराठी कविता स्वरचित माझ्या सादर करणार आहे आपल्या समोर. त्या आपण ऐका आणि मला नक्की सांगा की आपल्याला कशा वाटल्या. आणि पुन्हा एकदा सांगते, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशी माझी विनंती आहे. कारण जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचेल, तितक्या जास्तीत जास्त लोकांना हा असा माझा छोटासा काहीतरी प्रयत्न सुरू आहे हे कळेल आणि ते आणखीन पुढे हा चॅनल पोहोचवतील. त्यामुळे कृपया हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या अशी माझी विनंती आहे. तर मी माझ्या दोन कविता आपल्या समोर सादर करते. आता पुन्हा ही कविता मला तेव्हा सुचली होती जेव्हा जेव्हा रतन टाटांचा देहांत झाला, किंवा आपण म्हणू की हो, मी देहांत हा शब्द वापरेन कारण ते शरीराने गेले असले तरी त्यांचं कार्य इतकं उत्तुंग आहे की त्यांचं कार्य शिल्लक राहिलंय, कार्यरूपाने ते आपल्यात आजही आहेत. तर शून्याची गंमत नावाची मला एक कविता सुचली होती. कारण रतन टाटांचं जर आपण चरित्र बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की मी याच्यात शून्याची गंमत का म्हटलंय. शून्याची गंमत आपण सारे चला पाहूया आज, अवघ्या विश्वावर पहा कसे शून्यच करते राज्य. या शून्याची असे पहा एक आगळी गंमत, स्वतःच नाही परी इतरा मिळवून देतो किंमत. गुणले अथवा भागले जर कुणी गणिती याच्याशी, किंमत त्यांची दाखवतो अप्रामाणिकन साऱ्यांची. वजा तयाला करण्याची पर्वा गणिती त्याला नाही. वजा तयाला करण्याची पर्वा गणिती त्याला नाही. किंमत त्या संख्यांची अबाधित राखतो शून्य तरी. बेरीज कुणीही केली तरीही धोरण याचे तेच. बेरीज कुणीही केली तरीही धोरण याचे तेच. काय करावे असा कधी ना पडतो याला पेच. कुणी जर सहकार्य केले तर मूल्य तयांचे वाढे, परंतु मूल्याविषयी याला नाही तिढे. ठाऊक असते पक्की याला अमूल्यता स्वतःची, म्हणूनच नसते भीती याला गणिती इतर संख्यांची. काही माणसे असती जगती अशीच शून्या परी, अमूल्य तरीही उदासीन अशी असतीच ही सारी. काय करावे अशांचे असा इतरा पडतो पेच, वजा करावा मिळवा यांना फरक न पडतो कुठेच. गुणले अथवा भागले यांना जरीही गणितातून,
इतरांना त्यांची जागा नक्की दाखवून देतो शून्य. म्हणून भीती असते याची भल्या भल्या संख्यांना, अमूल्य अशा शून्याची किंमत ठाऊक असते त्यांना. स्थितप्रज्ञतेचे आहे शून्य हे उदाहरण अवघ्या गणिती. अशी दोस्त हो ठाऊक आहे शून्याची सर्वा महती. अशी दोस्त हो ठाऊक आहे शून्याची सर्वा महती. आता पुन्हा मी इथे नक्की तुम्हाला समजावून सांगू इच्छिन की मी शून्य ही संख्या का घेतली होती. कारण रतन टाटांच्या आयुष्यामध्ये त्यांचं मूल्य दाखवून देणारी किंवा त्यांचं मूल्य कमी करवून देणारी अशा अनेक घटना आपल्याला टाटायांमध्ये वाचायला मिळतात. त्यांना कोणीतरी एकदा म्हटलं होतं की तुमच्याकडे अशा गाड्या बनवू शकत नाहीत. तेव्हा त्यांनी त्या अख्ख्या गाडीची एजन्सी विकत घेण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांचे ते प्रयत्नही सफल झाले. आणि त्या प्रयत्नातनं आपल्या इथे टाटा मोटर्सची अख्खी इंडस्ट्री उभी राहील. आता तशा व्यक्तींनी गुंड्या भागण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम टाटांनी केलं आणि आपल्या देशाचा उत्कर्षही साधला. त्यामुळे गणितामध्ये शून्याची जागा ही समीकरणाची योग्यता बसवणे एवढीच असते. त्याप्रमाणे टाटांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपली स्वतःची जागा ही आपण निर्माण केलेलं ध्येय म्हणजे टाटा नावाची कंपनी मोठी करणे हेच ठेवलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ते स्थितप्रज्ञतेने जगले आहेत असं माझं तरी मत आहे. टाटा यांनी पुस्तक वाचल्यानंतर म्हणजे ऑडिओ बुक मध्ये ऐकल्यानंतर, कारण मी स्टोरी टेलवर हे पुस्तक ऑडिओ बुक मध्ये ऐकलं होतं. PDF फॉर्मॅट मध्ये मी वाचलेलं नाही किंवा हार्डबुक फॉर्मॅट मध्ये वाचलेलं नाही. पण जे मला वाटलं ते मी ह्या कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. तर ही एक कविता. आणि दुसरी कविता आहे इच्छांचे मूळ. ह्या इच्छांचे मूळ कोठले कोणा ठाऊक नाही. पोटामध्ये दुखत असावे काळाच्या घाऊक काही. कुठले दुखणे व्यथा कोणती सलते आहे. ठाऊक नाही मेघ कोणती खलते आहे. बहुधा होते पोटामध्ये काळाच्या काही. सलतयाचे इच्छा बनून देती वाही. त्यातून बहुधा घडत असावे भविष्य सारे. त्यातून बहुधा घडत असावे घडत सारे भविष्य असावे. भाग्य कुणाचे काय असे हे नाही ठावे. येते काही त्या इच्छातून आपुल्या भाळी. नशीब खेळते ऐशी काही चकव्याची खेळी. त्यातील काही स्वप्नांची करून पूर्तता. जीवना येतो आपल्या काही अर्थ देता. आयुष्याचा खेळ असा हा असतो अजब. बुद्धिबळाच्या पटावरी सापशिडीचे कसब. येत लागतो करावयाला ऐसा आगळा खेळ. साधायाला हेतूही आपला यावी लागते वेळ. सोसून साऱ्या झळा इथे लाभते सावली. मिळते काही अर्थपूर्णता जगण्यामध्ये. भाग्य आपले बदलायास कष्ट तू करावे. कष्टांमधून मिळेल फळ निश्चिंत असावे. कष्टांमधून मिळेल फळ निश्चिंत असावे. तर अशा या माझ्या दोन कविता आणि बाबा बोरकरांची लावण्य रेखा ही कविता, ह्या दोन्ही कविता आपल्याला ह्या तिन्ही कविता आपल्याला कशा वाटल्या हे मला नक्की कळवा. आणि हो, माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्या कविता लोकांपर्यंत पोहोचतील. माझा हा छोटासा यकश्चित प्रयत्न अनेकांपर्यंत पोहोचेल आणि हा जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितका मला आनंद होईल. प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. जवळच असलेला बेल आयकॉन दाबा. सबस्क्रिप्शनच्या बटनच्या बाजूलाच तो असतो, तो बेल आयकॉन दाबला तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि तुम्ही तो लगेच पाहू शकाल. जास्तीत जास्त वॉच टाइम द्या या व्हिडिओला, जेणेकरून तुम्हाला आणखी नवीन नवीन कवितांचा आस्वाद मी घेऊ देईन. हिंदी, मराठी या दोन्ही भाषांमधल्या. आणि मी लवकरच संस्कृत मधल्या माझ्या काही तोडक्या मोडक्या रचना सुद्धा आपल्या समोर सादर करायची सुरुवात करणार आहे. त्यामुळे त्या रचना सुद्धा आपण एका वेगळ्या सेगमेंट मध्ये
आस्वादणार आहोत. त्यामुळे हे सगळं कसं वाटतं आहे हे मला नक्की कळवा. मी आपल्या अभिप्रायांसाठी वाट बघते. प्लीज प्लीज व्हिडिओच्या खाली कमेंट सुद्धा करत जा. हा, पण शब्दांची श्लाघ्यता पाळा. माझ्या सादरीकरणाविषयी, माझ्या कवितांविषयी, कवितांच्या आशयाविषयी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरं मी नक्की देईन. पण तुम्ही जर वैयक्तिक टीकाटिप्पणी करत जाल तर त्या वैयक्तिक टीकाटिप्पणीला मात्र मी कोणतेही स्थान माझ्या चॅनेलवर देणार नाही, हे मला आधीच इथे नमूद करावं असं वाटतं. कृपया मला कळवा की आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला. प्लीज प्लीज जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.